हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. तर बरोबर तुम्ही ओळखलं आहे, मी ट्रेनमध्ये आहे. मी चालली आहे बोरिवलीला. बोरिवली कोरा केंद्र इथे एक एक्झिबिशन लागलं आहे, ते पाहायला मी चालली आहे. ॲक्च्युली बहिणीचा फोन आला होता की छान एक्झिबिशन आहे, मी पण चालली आहे, तर तू येतेस का? म्हटलं ठीक आहे, आपण भेटूया, मग डायरेक्ट बोरिवलीलाच भेटूया. तर मी ट्रेननी बोरिवलीला जाते, मग तिथे आमची भेट होईल. मग तिकडून आम्ही काहीतरी खाऊन वगैरे मग निघू एक्झिबिशन बघायला. तर बोरिवलीला आम्ही एकत्र भेटलो. मग माझी बहीण आणि माझी भाची आली होती. पहिले दुपारचे 12:30 वाजले होते. मग म्हटलं पहिले आपण जेवून घेऊया, काहीतरी थोडंसं खाऊया, कारण का एक्झिबिशन बरंच मोठं आहे. तर तिथे फिरता फिरता आज वेळ असाच निघून जाणार होता. त्यामुळे मग म्हटलं पहिले काहीतरी खाऊन घेऊया आणि मग एक्झिबिशन पाहायला जाऊया. मग मी खाऊन घेतलं. तर असं आम्ही पनीर पसंदा मागवला आणि रोटी. तर आम्ही कोरा केंद्र बोरिवली वेस्ट ग्राउंड नंबर 2 इथे पोचलेलो आहोत. एक्झिबिशन इथेच आहे. ग्राउंड नंबर 2वर एक्झिबिशन चालू आहे. तर हे अशा प्रकारे त्यांचा सेटअप आहे सगळा. हॉल 1, 2 आणि 3 असे 3 हॉल आहेत त्यांचे. 2 तर शॉपिंगचे आहेत आणि तिसरावाला आहे खाण्याचा. आता आम्ही एंटर करतो. बरं, ह्यांची एंट्री फी आहे 60 रुपीज पर पर्सन. तर 60 रुपये एंट्री फी आहे, पण वर्थ आहे. बराच खर्चही केला आहे त्यांनी. तर हा एंट्री केल्याच पहिला स्टॉल तुम्ही बघत असाल तर आहे हा तोरणं वगैरे ह्या सगळे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत. खूप छान छान प्रकारची तोरणं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे, अगदी 500 पासून ते 10,000 पर्यंतची तोरणं यांच्याकडे आहेत. आणि भरपूर डेकोरेशनचं असं सामान आहे. गणपतीसाठी, दिवाळीसाठी म्हणा, भरपूर सारे आयटम आहेत त्यांच्याकडे. असे खूप छान असे डेकोरेटिव्ह एकदम असे टी लाईट होल्डर्स आहेत. खूपच छान दिसत आहेत ते. हे चौरंग आणि पाट आहेत सजवलेले. मण्यांची, फुलांची अशी छान तोरणं आहेत. खूप सुंदर सुंदर तोरणं आहेत. तोरणांची तर खूपच व्हरायटी आहे यांच्याकडे. वगैरे आहेत, टी लाईट होल्डर्स आहेत. भरपूर प्रकारच्या उरल्या आहेत त्यांच्याकडे. ही आहेत लक्ष्मीची पावलं. खूप सुंदर आहेत. हे म्हणजे त्याच्यामध्ये ह्या पावलांमध्ये आपण दिवे सुद्धा लावू शकतो. अशा प्रकारची आहेत. ही टेराकोटाची आहेत आणि त्यांना छान खड्यांनी वगैरे सजवलेलं आहे. ते गिफ्टिंग पाउचेस वगैरे खूप छान आहेत. ही पावलं आहेत लक्ष्मीची, पण ही दाराला वगैरे लावण्यासाठी आहेत, दारात उंबरठ्यावर वगैरे. ही मोठीवाली जी आहे ती 200 रुपयाची जोडी आहे आणि छोटी जी आहे ती 100 रुपये जोडी आहे. ही छोटी. हे गिफ्टिंग पाउचेस आहेत. पहा किती सुंदर मस्त बनवलेले आहेत त्यांनी. आपण ह्याच्यात पैसे किंवा एखादा दागिना वगैरे ठेवूनसुद्धा गिफ्ट करू शकतो. ह्या एक्झिबिशनमध्ये मेक इन इंडियावाले प्रॉडक्ट्ससुद्धा भरपूर आहेत. सगळे आपल्या देशातून म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक येऊन त्यांनी स्टॉल लावलेले आहेत. याशिवाय बाहेरच्या देशांमधून सुद्धा लोक आलेली आहेत इथे स्टॉल लावायला. जसं की टर्की आहे, अफगाणिस्तानचे लोक आहेत, कोरियन्स आहेत. तर असे भरपूरसे प्रॉडक्ट्स आपल्याला छान छान त्यामुळे ह्या एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळणार आहे.
कॉपरची केटल आहे, ब्रासच्या केटल पण आहेत त्यांच्याकडे, पण ह्या कॉपरच्या केटलला ब्रास हँडल आणि स्पाउट केलेलं आहे ह्याचं. तर ह्याची किंमत आहे 3390 असं त्यांनी सांगितलं आहे मला. पण प्युअर ब्रास आहे हे. काही वस्तूंच्या किमती तुम्हाला जास्तही दिसतील इथे आणि काही फार स्वस्तात सुद्धा मिळून जातील. ह्या स्टॉलवर इलेक्ट्रिक धूपदाण्या आहेत, त्याच्यामध्ये काचेच्या सुद्धा आहेत आणि काही लाकडी सुद्धा आहेत. तर मला सुद्धा एक हवीच होती, तर मी बघते, पण मला डीप प्लेट हवी आहे. काही याची प्लेट, आतमधली जी प्लेट असते ना ती खूपच उथळ असते, तर मला जरा डीप हवी आहे, म्हणजे आपल्याला त्याच्यात पाणी घालून इसेन्स टाकून सुद्धा ते यूज करता येतं. त्यासाठी मी डीप प्लेट बघते. तर खूप छान छान प्रकारचे आहेत त्यांच्याकडे धूपदाणे. त्याच्यात आपण कापूर वगैरे जाळू शकतो. त्यांच्याकडे वेगवेगळे फ्रेग्रन्सेस सुद्धा आहेत त्यामध्ये ठेवण्यासाठी. हे जे एक्झिबिशन आहे ना ते रक्षाबंधनपर्यंत आहे, म्हणजे सोमवारपर्यंत. हे जे सगळे पॉट दिसत आहेत ना ते सगळे मेटलचे आहेत, त्यावर इनॅमल पेंटिंग केलेलं आहे. पहा किती छान छान झोकाळे वगैरे फर्निचर सुद्धा आहे इकडे. आणि हे लॅम्प खूपच सुंदर आहेत, मेटलचे लॅम्प्स आहेत हे सगळे मेटलचे आहेत. म्हणजे किती छान त्याच्यावर कार्विंग टाईप म्हणजे असं केलेलं आहे ना, खूप सुंदर आहे. आता हा जो स्टॉल आहे तो पूर्ण देवांच्या मूर्त्यांचा आहे. पहा किती छान घंटा आहे इकडे, खूपच सुंदर कार्विंग केलेलं आहे त्याच्यावर गणपतीचं. तर सगळ्या मेटलच्या मूर्त्या ब्रासमध्ये आहेत आणि ते इतक्या म्हणजे डिफाईन असं त्यांची फीचर्स आहेत ना, ते बघूनच प्रत्यक्षात बघूनच समजतं. खूप छान कार्विंग केलेल्या मूर्त्या आहेत या, अगदी अँटिक पीसेससारख्या आहेत या. तुम्ही पाहू शकता ही उरली वगैरे देवांचे पाठ, मग कलश आहे इकडे आणि खूप मोठ्या मोठ्या अशा मूर्त्या पण आहेत. बालाजी, राधाकृष्ण. हे राधाकृष्ण बघा किती सुंदर कार्विंग केलेलं आहे त्याच्यावर. खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. लहान मोठ्या सगळ्या आकाराच्या आणि सगळ्या प्रकारच्या सगळ्या देवांच्या मूर्त्या यांच्याकडे आहेत. हा दुसरा स्टॉल आहे, म्हणजे पुढचा स्टॉल. तर इथे पण डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत सगळे. खूप छान छान असे एक्सक्लुझिव्ह असे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत. आणि ह्या सगळ्या वस्तू अँटी टार्निश आहेत, म्हणजे त्या खराब होत नाहीत, काळ्या पडत नाहीत. हे असे ह्युमिडिफायर्ससुद्धा आहेत त्यांच्याकडे.
कॅन्डल स्टँड्स आहेत आणि ह्या अशा हँगिंगच्या उरल्या आहेत. आता हा स्टॉल आहे थायलंडच्या लोकांचा. ही लोकं थायलंडवरून आलेली आहेत आणि त्यांनी बघा असे झाडांचे मिनिएचर बनवलेले आहेत. उदाहरणार्थ हे असं केळीचं झाड आहे, त्याचं मिनिएचर बनवलेलं आहे. त्याला केळीसुद्धा लागलेली दाखवली आहेत. तर खूप छान वाटतं आहे ते ॲज अ शोपीस म्हणून. असे तुम्हाला जर घरात ठेवायचे असतील तर खूप छान आयटम आहेत हे. त्याच्यातच हे थोडी मोठीसुद्धा आहेत केळीची झाडं. असं एखाद्या टेबलवर शोपीस म्हणून ठेवणार असाल तुम्ही किंवा शोकेसमध्ये तर खूपच छान दिसणार. ही फुलंसुद्धा थोडी डिफरंट आहेत, छान क्वालिटीची आहेत. असे दागिनेसुद्धा आहेत क्रिस्टलचे. मला जेवढं मी पॉसिबल होईल ना तेवढं दाखवणार आहे. खूप जास्त ही सगळंच दाखवू नाही शकत आहे या ब्लॉगमध्ये, कारण नाहीतर हा ब्लॉगसुद्धा खूप मोठा होईल. आता हा स्टॉल आहे. बांबूच्या पल्पपासून बनवलेली ही भांडी आहे. म्हणजे हे प्लॅस्टिक नाही आहे. ही बांबूचा पल्प आणि कॉर्नस्टार्च ह्याला कंप्रेस करून बनवलेली ही भांडी आहेत. तर म्हणजे ही इको फ्रेंडली आहेत आणि आपल्या हेल्थवाईजसुद्धा खूप चांगली आहेत वापरायला. गरमही खाऊ शकतो असं ते म्हणत आहेत, पण ठीक आहे, आपण साधं जास्त गरम वगैरे खाऊया नको. पण भांडी दिसायला खरंच खूप सुंदर आहेत आणि ते प्लास्टिक नाही आहे हे ते त्याच्या आवाजावरून, त्याच्या टेक्स्चरवरून समजतं आहे. खूप छान छान भांडी आहेत. त्याच्यात छोटे मोठे बाउल्स आहेत बघा, अशा प्रकारचे हे छोटे बाउल्स आहेत, मोठे बाउल्स आहेत, प्लेट्स आहेत, कुंड्या आहेत, ग्लासेस आहेत. खूप प्रकारची भांडी आहेत. लहान मुलांना जेवण्यासाठी वगैरे प्लेट्स आहेत खणाखणांच्या. हे बाउल बघा किती सुंदर आहे. म्हणजे दिसायला तर खूपच छान दिसत आहेत. ही ह्या लहान मुलांच्या प्लेट्स आहेत. असं गिफ्ट वगैरे करण्यासाठी सुद्धा हे आयटम खूप चांगले आहेत. किंवा घरात लहान मुलं असतील तर त्यांना असं अशा ताटांमध्ये जेवायला मजा येते. असे सुंदर सुंदर प्लेट्ससुद्धा आहेत. आता ही प्लेट बघा कशी अशी बांबूनी विणल्यासारखीच वाटते. म्हणजे त्याचं टेक्स्चर त्यांनी तसं बनवलेलं आहे. किंवा छान अशा फुलांची डिझाईन्स वगैरे. माझी भाची दाखवेल आता तुम्हाला एक एक प्लेट्स. ही प्लेट बघा किती सुंदर कलर्स आहेत त्याच्यामध्ये. खूप छानच. असं कोण आलं घरी तर आपल्याला भजी पकोडे वगैरे असं काही ठेवण्यासाठी खूप छान आहे. ट्रेस पण आहेत त्यांच्याकडे, अशा प्लेट्स, सर्विंग प्लेट्स. खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये. जसे जरा युनिक वाटतात हे सगळ्या. मी तर नक्कीच खरेदी करणार आहे इकडे. चमचे असे डेकोरेशनसाठी किचनमध्ये लावले भिंतीला वगैरे. आपण फुगे टेपनी लावू शकतो. खूप छान दिसते. हा ट्रे पण पहा किती सुंदर आहे. ह्या अशा बांबूच्या बास्केट्स वगैरे बनवलेले आहेत. आपल्या आदिवासी लोकांनी बनवलेल्या आहेत ह्या वस्तू. खूपच छान आणि स्वस्त दरात होत्या ह्या वस्तू तिकडे. किती छान छान बास्केट्स बनवलेले आहेत. हा आहे ज्वेलरीचा स्टॉल. त्यांच्याकडे सिल्वर ज्वेलरीसुद्धा आहे आणि ऑक्सिडाइज ज्वेलरीसुद्धा आहे. खूप छान छान कानातले वगैरे खूप छान आयटम होत आहे त्यांच्याकडे.
इथे लाईनीत सगळे असे आपले इंडियन हँडीक्राफ्टचे स्टॉल्स आहेत. हे ज्यूटवरती वुलन वर्क केलेलं आहे, वूलचं वर्क केलेलं आहे ज्यूटच्या सतरंजांवर. खूप छान शोपीस तयार केलेले आहेत बघा. हे सगळे हाताने बनवलेल्या वस्तू आहेत. पर्सेस, हँडबॅग्स, बॅग्स सगळं ज्यूटमध्ये आहे. आता आम्ही आलेलो आहोत हॉल नंबर 2मध्ये. इथे ही अफगाणिस्तानवरून आलेली लोकं आहेत. यांनी सगळे ड्रायफ्रूट्स आणलेले आहेत विकायला इथे. तर इतक्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत बघा, तुम्ही बघू शकता. म्हणजे काही काही ड्रायफ्रूट्स तर आपल्याला माहितीसुद्धा नाही आहेत. म्हणजे त्यांच्या इकडे वेगळे येतात ना. हे व्हाईट आल्मंड्स आहेत बघा, हे आपल्याकडे मिळतही नाहीत. परत ते फ्रूट्स आहेत. फ्रूट्ससुद्धा आपल्याकडे एवढे नाही मिळत, आपल्या इथे बनतच नाहीत ॲक्च्युली. हे सगळे लोक अफगाणिस्तानवरून आलेली आहेत. हे सगळे ड्रायफ्रूटवाले. आणि हे आहेत अंजीर. पहा किती वेगळे आहेत त्यांच्याकडचे अंजीर. असे छोटे छोटे आहेत, खूपच वेगळे आहेत. आपल्या इकडचे अंजीर खूप वेगळे दिसतात. क्रॅनबेरीज आहेत, व्हाईट आल्मंड्स आहेत, ब्राऊन आल्मंड्स आहेत, प्रून्स आहेत. खूप साऱ्या प्रकारचे ड्रायफ्रूटचे व्हरायटी आहे यांच्याकडे. राजस्थानच्या बांगड्या आहेत. राजस्थानी लोकांनी हा स्टॉल लावलेला आहे. असे देशाच्या प्रत्येक भागातून लोक आलेली आहेत आणि त्यांनी स्टॉल्स लावले आहेत. त्या काठावरच्या साड्या आहेत. हे हल्ली असे केप्सची स्टाईल आलेली आहे. हे पूर्ण असे मण्यांनी भरलेले असे केप्स बनवलेले आहेत. हल्ली आपण बऱ्याचशा ड्रेसेसवर किंवा साड्यांसोबत सुद्धा आपण ते पेअरअप करू शकतो. हे आहेत टेबल रनर्स. पूर्ण मण्यांनी भरलेले वर्क केलेले हे टेबल रनर्स आहेत. असं सगळं आरी वर्क केलेलं, सगळं काम केलेलं हे सगळे आयटम्स आहेत. खूप सुंदर सुंदर असे टेबल रनर्स, टेबल मॅट्स आहेत त्यांच्याकडे. तर ही लाईनीत अशी कपड्यांची, भरपूर सारी कपड्यांची दुकानं आहेत. मी सगळंच तुम्हाला नाही दाखवू शकत आहे, तरी पटापट जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करते.
तर हे शॉपिंग फेस्टिवल पुढचे आणखीन 2 दिवस म्हणजेच 19 ऑगस्ट रक्षाबंधनच्या दिवसापर्यंत चालू आहे. तर पुढचे 2 दिवस तुमच्याकडे आहेत शॉपिंगला जर जाण्याचा तर मी विचार करत असाल तर तुम्ही जाऊ शकता. मी भरपूरसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळेच शॉप्स मला दाखवता आले नाहीत. एक्झिबिशनमध्ये भरपूर फिरलो, शॉपिंगही केलं. काय काय शॉपिंग केलं ते मी आता तुम्हाला दाखवते. ही धूपदाणी घेतलेली आहे, इलेक्ट्रिक धूपदाणी आहे ही. त्याची बघा खूप डीप आहे प्लेट, त्यामुळे ह्याच्यात आपण पाणी टाकून इसेन्ससुद्धा घालू शकतो याच्यामध्ये, किंवा कापूर जाळू शकतो. भीमसेनी कापूर वगैरे जाळण्यासाठी मी घेतलेला आहे. तर हा कसा वर्क करतो ते पण बघूया आपण. इथे प्लग इन करते, चालू झालं आहे. त्याच्यात अगदी 2-3 कापूरच्या वड्या टाकते बस. थोड्याच वेळात त्याचा छान सुगंध पसरेल. तर ही वस्तू मला हवीच होती. तर अजून मी काय घेतलं आहे तर हा ट्रे खूप जाड आहे हा. तर हा ट्रे घेतला आहे. परत ही एक प्लेट घेतली आहे. तर मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं ना ब्लॉगमध्ये की हे बांबूपासून बनवलेले आहेत, बांबू आणि कॉर्नस्टार्चपासून. तर ह्या तशा प्लेट आहेत, म्हणजे हे प्लास्टिक नाही आहे. ओके, तर ते त्याच्या आवाजावरून पण कळतं आहे की ते प्लास्टिक नाही आहे. आणि हा बाऊल, हा पण त्याच्यामधलाच आहे हा बाऊल. तर ह्या सगळ्या वस्तू ना किलोवर घेतलेल्या आहेत. किलोवर, आता मला त्याचा रेट लक्षात येत नाही आहे. मला आता काहीतरी ना 500 रुपये किलोवर आहे. 500 रुपये किलो. तर असं मी घेतलेलं आहे. ह्या तिन्ही वस्तू मला, हा बाऊल, मोठा बाऊल, हा ट्रे आणि ही प्लेट, ह्या तिन्ही वस्तू मला मिळाल्या आहेत 400 रुपयात आल्या ह्या 400मध्ये. आता अजून काय घेतलं आहे मी, तर तिकडे शरबतं वगैरे होती, तर त्याच्यापैकी हे आमपन्याचं पॅकेट घेतलं आहे. हे आमपन्ना रेडी टू ड्रिंक आहे. फक्त पाण्यामध्ये टाकायचं आहे. 1 सॅचेट, 1 ग्लास पाण्यामध्ये. असे 10 सॅचेट आहे त्याच्यात. हे एक घेतलेलं आहे. आणि मी हे धुपाचे कोन घेतलेले आहेत. मी फोडलं नाही आहे पॅकेट अजून. तर ह्याचे रातराणी फ्लेवर आहे हा. तर खरंच खूप रातराणीचाच अगदी छान वास येतो, म्हणजे अगदी पॅकेटच्या बाहेरूनही छान वास येतो त्याला, अगदी रातराणीसारखाच. असं वाटतं की रातराणीच्या झाडाजवळच मी उभी आहे. अगदी इतकं स्ट्रॉंग फ्लेवर आहे याचा. तर हे एक पॅकेट घेतलं आहे. हे 70 रुपीजचं आहे आणि 200 ग्रॅमचं आहे हे, 70 रुपीज. आणि घेतलेल्या आहेत ह्या अगरबत्त्या. अशा आहेत, वेगवेगळ्या फ्रेग्रन्स आहेत. सगळे जेवढे कलर दिसत ना ते सगळे वेगवेगळे फ्रेग्रन्सेस आहेत अगरबत्तीमध्ये. तर हे एक पॅकेट घेतलं. हे पडलं मला 130 रुपयाला. होतं ना. तर ही अशी होती माझी शॉपिंग. बाकी कपडे वगैरे मी काही जास्त घेतलं नाही. कपडे भरपूर आहेत त्यामुळे मी नाही घेतले. मला जे आवडल्या वस्तू तेवढ्या मी घेतल्या. तर अशी होती माझी सगळी शॉपिंग. तुम्हाला कशी वाटली माझी शॉपिंग? आणि हे बांबूची हे काहीतरी नवीन आहे ना, हे आयटम जरा नवीन आहे. कसं वाटलं ते सांगा. आणि अजूनही तिकडे एक्झिबिशन चालू आहे, म्हणूनच मी हा माझा ब्लॉग लवकर टाकते, जेणेकरून तुम्हालाही तिकडे जाता यावं. आणि अशा काही वस्तू हव्या असतील ज्या तुम्ही बघितल्यात, मी ब्लॉगमध्ये बऱ्याचशा वस्तू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्या वस्तू तुम्हाला जर हव्या असेल तर तुम्ही ती जाऊन अगदी घेऊ शकता. खूप छान एक्झिबिशन आहे आणि माझा एक्सपिरियन्स तर खूप छान होता. म्हणजे भरपूर साऱ्या वस्तू आहेत आणि ह्या स्मॉल स्केल जे आहेत हँडीक्राफ्टवाले जे काही बिझनेसेस वगैरे करतात तर त्यांना आपल्याकडून थोडासा हातभारही लावला जातो.
तर अशा ठिकाणाहून, आणि ह्या ठिकाणी ज्या वस्तू मिळतात ना त्या तुम्हाला जनरली दुकानांमध्ये नाही मिळत बघा. या जरा थोड्या दुकानांपेक्षा वेगळ्याच असतात या वस्तू. ह्या फक्त आणि फक्त एक्झिबिशन्समध्येच मिळतात, दुकानांमध्ये नाही भेटत आपल्याला सहजासहजी. तर कसा माझा हा ब्लॉग वाटला मला नक्की कळवा कमेंट करून, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.